हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा हा सण। या दिवशी सर्वत्र घराच्या अंगणात रांगोळी आणि फुलांनी सजवले जाते। उंच गुढ्या उभारून हा सण साजरा केला जातो। सकाळी विधिवत आणि मनोभावे पूजा करून ही गुढी उभारल्यानंतर संध्याकाळी ती उतरावी देखील लागते। मात्र गुढी उतरवताना विधिवत पद्धतीने ती उतरली जावी। त्याचबरोबर गुढी उतरल्यानंतर गुढीच्या साहित्याचे नेमके काय करावे याबाबत कोल्हापूरच्या पुरोहितांनी माहिती दिली आहे। यावर्षी 9/4/2024 मंगळवार रोजी आपल्या नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे, अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा। यावर्षी सकाळी आपण गुढी उभा करतो, ती सायंकाळी विधिवत कशी उतरावी याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर सायंकाळी गुढी ही सूर्यास्तापूर्वी उतरावी। यावर्षीचा सूर्यास्त आहे 9/4/2024चा, तो सायंकाळी 6:53 आहे। त्यापूर्वी आपण गुढी उतरायची आहे। सकाळी आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो त्याच प्रकारे सायंकाळी आपण विधिवत पूजा करून गुढी उतरायची आहे। गुढी उतरल्यानंतर त्याच्या सर्व वस्तू आहेत, अर्थात जो कलश आहे तो आपण पूजेसाठी वापरायचा आहे। जे वस्त्र आहे, छोटं असेल ते तुम्ही मंदिरात दान करू शकता, मोठी साडी असेल तर तुम्ही परिधान करण्यासाठी वापरू शकता। कडुलिंब आहे तो धान्यामध्ये मिक्स करू शकता। त्याचबरोबर जी गुढीची माळ आहे साखरेची, ती तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांनी खाऊ शकता। आणखी त्या जी काढलेली रांगोळी आहे, गुढीपाशी ठेवलेला जो नैवेद्य आहे तो गाईला देण्याचा आहे, ती रांगोळी वगैरे तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता। त्याचबरोबर जी वाहिलेली फुले आहेत ती तुम्ही निर्माल्य म्हणून व्यवस्थित अशी एखाद्या ठिकाणी की जिथे पाय पडणार नाही त्या ठिकाणी तुम्ही ती विसर्जित करू शकता। ज्या प्रकारे सकाळी गुढी उभा करता त्याला जी पूजा करता ते पंचोपचार, थोडक्यात पाणी, त्यानंतर हळद कुंकू, अक्षता, फूल, उदबत्ती आणि नैवेद्य। साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालतो आणि तुम्ही विधिवत गुढी उतरवू शकता। दरम्यान सध्या फ्लॅट संस्कृतीमुळे छोट्या सजवलेल्या गुढी देखील बाजारात मिळतात, त्या देखील अशाच पद्धतीने सायंकाळी विधिवत पूजा करून आतमध्ये घ्याव्यात असेही दादरणे यांनी स्पष्ट केलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।